नमोबुद्धाय जय भीम. मी कैलाश बंधू जाधव पुन्हा एकदा रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बौद्धांचे विवाह दिलेल्या वेळेत पार पडत नाही. ही व्हिडिओ 1 वर्षापूर्वी बनवली होती. त्यावेळेस आपण तिला प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज 1 वर्षानंतर सन 2026 मध्ये जेव्हा मी काही विवाह विधी पार पाडण्यासाठी गेलो, जो अनुभव पूर्वी होता त्याच्याही पेक्षा आणखीन परिस्थिती बिकट होत चाललेली मला दिसली. म्हणून हा दुसरा भाग बनवण्याचा मी विचार केला. दुसरं याचं महत्वाचं कारण, आपल्यापैकी अनेक जण बोलले लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे विचार मांडले होते आणखीन याच्यामध्ये काही सुधारणा आणि काही चेंजेस करता येऊ शकतात का, म्हणून ही दुसरा भाग आपण बनवण्यासाठी घेतलेला आहे. मित्रांनो, बंधूंनो, बौद्धांचे विवाह दिलेल्या वेळेत का होत नाही हा प्रश्न जसा तुम्हाला, मला, आपल्याला जसा पडलाय, हा सेम प्रश्न इतर भारतीय समाजातील लोकांना सुद्धा पडलेला आहे. पडलाच नव्हे तर त्यांची अशी मान्यता झाली आहे, बौद्धांचे विवाह तर वेळेत होतच नाहीत, 2 तास 3 तास लेटच होणार. आणि आपण आहोतच त्याला जबाबदार. पूर्वी अर्धा तास 1 तास लेट झाला की मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील काळजीपोटी चिंताग्रस्त व्हायचे की अरे आमच्याकडनं लेट होत चाललाय विवाह विधी. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता 3 तास 3.5 तास कोणालाही भान नाही किती वेळ झालेला आहे. अक्षरशः लोकांना वेठीस धरलं जात आहे. अक्षरशः समाजाला वेठीस धरलं जात आहे. विवाह पत्रिकेमध्ये काय टायमिंग टाकलेलं आहे आणि आम्हाला कुठल्या टायमिंग मध्ये पोहोचायचं आहे हे आधीच ठरलेलं आहे. हो, आधीच ठरलेलं आहे. या वर्षी जेवढे मी विवाह विधी पार पाडले त्यापैकी 4 विवाह विधींबद्दल मी आपल्याशी चर्चा करतो. 4 विवाह विधींची वेळ होती 5:05, 6:35, 6:30 आणि 5:30. हे असे 4 विवाह विधी मी पार पाडले. परंतु बंधूंनो, हे 4ही विवाह विधी हे ज्या वेळेत दिलेले आहेत त्या वेळेत तर अजिबात पार पाडलेले नाहीत. 8:30 नंतर 2 विधी आणि 9:30 नंतर 2 विधी, अशा या वेळेमध्ये मी विवाह विधी पार पाडलेले आहेत. म्हणजे तब्बल तुम्ही जर हिशोब लावाल तर 3-3.5 तासाच्या गॅप नंतर हा विवाह विधी मी पार पाडलेला आहे. बरं, जेव्हा मला हे निमंत्रण देण्यात आलं, मला जेव्हा अपॉइंट करण्यात आलं की आपण हे विवाह विधी पार पाडणार आहात महिनाभरापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, मुलांच्या आई वडिलांना, ज्यांनी मला बुक केलं असेल त्यांना मी जेव्हा प्रश्न विचारला, ते बोलले हा आपल्याला ना वेळेतच पार पाडायचे. परंतु तसं काही नाही. आपल्याला सांगतो, जो एक विवाह विधी होता 5:35 तो मला त्या मुलाने बुक केला होता. स्वतः जो वर आहे त्याने मला बुक केलं होतं. आणि तो जेव्हा पत्रिका घेऊन घरी आला तेव्हा मी नव्हतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने मला फोन केला की आपल्या घरी मी पत्रिका द्यायला आलो पण आपली भेट झाली नाही. मी म्हटलं अहो 5:35 आपली वेळ आहे, मग वेळेमध्ये तुम्ही पोचाल ना? त्याने मला उत्तर दिलं, तर फार चमत्कारिक उत्तर होता. त्याने मला असं उत्तर दिलं, 5:30 आपल्याला लग्न नाही लावायचं आहे, आपल्याला 8च्या नंतरच लावायचं आहे. त्याला मी लगेचच फोनवर विचारलं, अरे बाबा, जर 5:30 विवाह विधी पार नाही पाडायची, मग पत्रिकेमध्ये का 5:30 लिहिलंय? जर तुला 8 वाजता तुझं लग्न लावायचं होतं, मग 8ची वेळ पत्रिकेमध्ये का नाही लिहिली? नाही म्हणे, ते पत्रिकेत लिहायचं असतं ना, म्हणजे लोक काय बरोबर येतात वेळेवरती? अरे लोक बरोबर वेळेवर येतात, तुझं काय? तुझ्यासाठी ती येणार आहेत आणि तू स्वतःच प्रिपेअर आहेस मेंटली 8च्या आधी विवाह विधी पार नाही पाडायचे म्हणून. बंधूंनो, हे 4ही जे विवाह विधी पार पाडले ना, हे 4हींची मानसिकता हीच होती, पत्रिकेत 5:30 6:30 लिहायचं, पण विवाह विधी 8च्या नंतरच पार पाडायचं. हो, 4ही विवाह विधी हॉलवर होता तो भाग वेगळा, परंतु सुरुवातीपासूनची ही जी मानसिकता आहे ही कायम होती. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा निघतो, या लोकांनी समाजातील लोकांना कन्सिडर केलेलं आहे, आम्ही जो टाइम लिहिलेला आहे त्या टाइमात समाज येईल, आम्हाला आमच्या वेळेनुसार जायचंय, आम्हाला आमच्या वेळेनुसार तिथे गेल्याच्या नंतर अर्धा 1 तास
वाजवणं करायचंय, वाजवायचं आहे, नाचायचं आहे. त्याच्यानंतर सगळे आम्हाला बोलतील लवकर या स्टेजवर, तोपर्यंत पोहोचायचं नाहीये. आमच्या मनातल्या जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. बरं, त्याला आमचा विरोध आहे का? अजिबात नाही. तुम्ही एवढा मोठा भला मोठा लाखोंनी खर्च केलाय, तुम्ही त्या केल्याच पाहिजेत गोष्टी. ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. परंतु जेव्हा हे चारही विवाह विधींच्या ज्यांनी ज्यांनी मला दिल्या होत्या, ही जी लोक आहेत, हे जी चारही लोक होती, यांची जेव्हा माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की कोण आहेत ही लोक जी अशा प्रकारे बौद्ध समाजाला बदनाम करतात. तुम्हाला सांगतो, हे चारही कुटुंब कधीही बुद्ध विहारात जात नाहीत. हे स्वतःही जात नाही, यांची मुलंही जात नाही. लांब लांब पर्यंत समाजामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये मिक्स होत नाहीत. समाजाची कुठल्याही प्रकारची यांची लागीनदारी नाही, देणदारी नाही, सामाजिक बांधिलकी नाही. ही ती लोक आहेत. आणि माझं असं ठाम मत आहे, ही तीच लोक आहेत जी बौद्ध धर्माला आणि बौद्ध धर्मीयांना बदनाम करणारी लोक आहेत, जी बौद्ध धर्माचं बिलकुल घरात आचरण करत नाहीत, जे बौद्ध धर्माचं पालन करत नाहीत, ज्यांना बौद्ध धर्माशी काहीही घेणं देणं नाही. कारण जी लोक सामाजिक बांधिलकी जपतात, जी लोक रविवारच्या रविवारी बुद्ध विहारात जातात, वर्षावासामध्ये प्रवचन मालिकेंना जातात, ती लोक सामाजिक बांधिलकी जपताना मला नेहमीच दिसलेली आहेत. हा, थोडा बहुत अर्धा तास 20 मिनिटं विवाहविधी त्यांची उशिरा होत असेल, परंतु 3-3, 3.5 तास समाजाला वेठीस धरणारी ही ती लोक नाहीत. म्हणून माझं समाजाला सांगणं आहे की ज्या वेळेस तुमचं नेहमी म्हणणं आहे की उशीर झालाय ना, बौद्धाचार्यांनी विवाह विधी सोडून द्या, लग्न लावू नका, तुम्ही निघून जा. माझं समाजाला सांगणं आहे, जेव्हा हे तुम्हाला निमंत्रण पत्रिका घरी घेऊन येतात तेव्हा यांना पहिला प्रश्न विचारा, तुम्ही 5:30ची वेळ दिली, तुम्ही वेळेत लग्न लावणार आहात का? आणि जर तुम्ही वेळेमध्ये विवाह पार पडत नसणार आणि आम्ही समाज म्हणून अर्धा तास तुमच्या विवाहाची वाट बघू, आम्ही सरळ निघून जाणार. मी म्हणतो, समाजानं हे पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं झालंय. तोपर्यंत ही लोक ठिकाण्यावर येणार नाहीत. जर यांच्या मंडपामध्ये जनताच नसेल, निमंत्रित केलेली पाहुणेच नसतील, तरी कोणाला दाखवतील लग्न लावताना? समाजाला माझं आव्हान आहे, अशा लोकांना तुम्ही वेठीस धरा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पहिला, सर्व काम सर्व गोष्टी समाजाच्या हातात आहेत. समाजानं यांना ठणकावून सांगणं गरजेचं आहे. बरं, याच्यामध्ये मी मागच्या व्हिडिओत पण बोललो होतो, याच्या आधी 5:35, 5:05, 6:35 हे 5 मिनिटं वर लिहिण्याचं काय काम आहे? काय कारण आहे? त्याचा बौद्ध धर्माचा काय संबंध आहे? बरं, तुम्ही 5:35 लिहिताय, 6:35 लिहिताय, मग त्या 6:35ला तुम्ही लग्न लावायला का पोचत नाहीत? म्हणजे ह्यांचं काहीही कशाशीही ताळमेळ नाही. बौद्ध धर्माच्या कुठल्याही गोष्टींशी यांचा संबंध नाही. आणि अशा पद्धतीची लोक तुम्हाला मला आपल्याला वेठीस धरायला तयार. एक जो विवाह आहे 6:35 त्या मुलाच्या वडिलांनी मला निमंत्रित केलं होतं, मला अपॉइंट केलं होतं. दुपारी 4:30 वाजता विवाहाच्या दिवशी मला फोन केला, गुरुजी आपल्याला वेळेतच विवाह पार पाडायचा आहे. मी म्हटलं, अहो तुम्ही माझ्या नात्यात लागताय, मला माझ्या फॅमिलीला घेऊन पण पोचायचं आहे, वेळेत लागेल ना? अहो वेळेतच लावायचं आहे, 6:30चा टायमिंग आहे, तुम्ही 6ला हॉलवर पोचा. मी माझ्या फॅमिलीला घेऊन 6 वाजता हॉलवर गेलो. तुम्हाला सांगतो, 4 लोक आलेली होती वेळेत तिथे, 4 लोक, आणि 5वा मी आणि माझे फॅमिली पोचली. मी त्यांना फोन लावला, साहेब कुठे आहात? मला उत्तर दिलं गेलं, हा आम्ही अजून घरी आहोत, पोचतोय. कितीला पोचले माहितीये? 8:15ला पोचले हॉलवरती. 6:30ची वेळ, मला लवकर बोलवलं, स्वतःचा पत्ता नाही, आणि 8:15ला आले. 8:45च्या दरम्यान विवाह तो सुरू झाला. मला सांगा, आमच्या सारख्याला समाजाला वेठीस धरण्याचा यांना कुणी अधिकार दिलेला आहे? यांना अधिकार कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही यांना बहाल करतो. जर त्याच वेळेस खरोखर सांगा, अख्खा समाज जर तिथून निघून गेला असता, कसा काय पार पडला असता यांचा विधी?
आले असते की नाही लगेच सगळं वाजवणं बिजवणं थांबून. म्हणून बौद्धाचार्यांना निघून जा बोलण्यापेक्षा समाजानं आता याच्यामध्ये सक्रिय भाग घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही समाजाच्या सोबत आहोत. आणि हीच परिस्थिती रात्रीच्या विवाहाची आहे, हीच परिस्थिती दुपारच्या विवाहाची आहे. माझं समाजाला सांगणं आहे, स्पष्ट सांगणं आहे, सरळ जर रात्री विवाह करायचा आहे 8ची वेळ लिहा, 8 वाजता स्पष्ट कंसामध्ये लिहा, वेळेवर विवाह विधी पार पाडण्यात येईल, समाज बरोबर पोचतो. तुम्ही समाजाची चिंता करू नका. पण तुम्ही असं त्यांचा वेळ खाल्ल्यामुळे त्यांना 2 विवाह एका वेळेस अटेंड करता येत नाहीत. बऱ्याच वेळा तुम्ही बनवलेलं जेवण सुद्धा त्यांना जेवता येत नाही आणि त्यांना 2 ठिकाणी न पोहोचल्यामुळे तुमच्या एका विवाहामुळे त्यांची कितीतरी अडचण निर्माण होते. म्हणून समाजाला माझं सांगणं आहे की कृपया आता तरी आपण सुधरूया. कारण इतर समाज नेहमीच बोलतो, तुमचं बघून आमची लोक पण म्हणे आता बिघडली, असं ते म्हणतात. तुमचं बघून आमची लोकही आता बिघडली, ते देखील आता वेळेवर विवाह विधी पार पाडत नाहीत, आमचेही लग्न 2 तास 2.5 तास उशिरा व्हायला लागलेत. बंधूंनो, धम्माचं आपण काम करत नाही, समाजात आपण कुठे मिक्स होत नाही, समाजाला आपण दाम धर्म करत नाहीत, बौद्ध धम्माचं काम करणाऱ्यांना आपण सहकार्य करत नाहीत. परंतु बदनाम करण्यासाठी तरी माझं नाव का पुढे यावं? समाजाला बदनाम होताना मी का माझ्यापासून सुरुवात करून द्यावी? आणि एक ह्या कारणामुळे, आणि पूर्ण जीवनामधला सर्वात मोठं कार्य आहे विवाहविधी. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सगळे कार्यक्रम करता, धम्मामध्ये जी बसत नाही ते सगळे कार्यक्रम तुमचे 3 दिवस चालू असतात, ते सगळे वेळेत पार पाडता, फक्त विवाहविधी तुम्ही वेळेवर पार पाडायला तयार नाहीत. माझं समाजाला सांगणं आहे, ह्याच्या पुढे बौद्धाचार्यांनी सुद्धा जे निमंत्रण देतात त्यांना ठणकावून सांगणं गरजेचं आहे. अर्ध्या तासाच्या वर आम्ही थांबणार नाहीत. आणि समाजाला पण माझं सांगणं आहे, तुम्ही देखील तुमच्या घरी जेव्हा ते निमंत्रण देतात, फोनवर तुम्हाला निमंत्रण देणार, प्रत्यक्ष पत्रिका द्यायला येतात, त्यांना ठणकावून सांगा. जोपर्यंत तुम्ही ठणकावून सांगत नाहीत तोपर्यंत त्यांना ती भीती बसणार नाही. असो, मला जेवढं व्यक्त व्हायचं होतं तेवढा मी प्रयत्न केला, मला जेवढा वाटत होतं तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न केला. बाकी सर्वस्वी निर्णय हा समाजाच्या हातामध्ये आहे. समाजातील लोकांना सुधरवणं फार काळाची गरज आहे. बौद्ध धर्माची प्रगती सर्व क्षेत्रामध्ये होत चाललेली आहे. फक्त हा विवाहाचा वेळेचा आपल्यावरती जो कलंक लागत चाललेला आहे ना, याला कृपया आता हळूहळू मिटवूया. पुढच्या वर्षी याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसला पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करून माझी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.